महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठी राजकीय नाट्य तासनतास दाखवणाऱ्या, ब्रेकिंग न्यूज दाखवणाऱ्या पैसे कमवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियांनो, अहो जरा फिरवा की तुमची नजर आणि कॅमेरे ऊसाच्या पाचटीत, हडा गोठणाऱ्या थंडीत, ऊस तोडणाऱ्या आया बहिणींकडे दाखवा. या जगाला जगाच्या पोशिंद्याचं शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणारं आमचं राशन. लोकशाहीची मरण दाखवा, शेतकऱ्याचं सरण दाखवा, कोरडठाक धरण दाखवा, विहिरीचा तळ दाखवा, कर्जाच्या ओझानं शेतकऱ्याच्या पाठीवर पडलेला बळही दाखवा, शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या पिकाला मिळालेला मातीमोल भाव दाखवा आणि मग हातात माईक घेऊन हा देश कृषी प्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणूनच दाखवा. म्हणूनच अर्थातच समोर विषय मांडते की जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न. ना बिरलाना बाटाना बाटाना ताटा, ना बिरलाना बाटाना बाटाना ताटा आणि खऱ्या अर्थानं शेतकरी हाच आमचा खरा बायोडेटा, शेतकरी हाच आमचा खरा बायोडेटा. मध्यंतरी मराठा विदर्भाने खानदेशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत होते. त्यावेळेस एका पत्रकाराने भारताच्या महान कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला की मराठा विदर्भातील अनेक शेतकरी बांधव आत्महत्या करतात, यावर तुमचं म्हणणे काय आहे साहेब? त्यावेळेस ते साहेब त्या पत्रकाराला म्हणतात, मराठवाडा विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे, त्यांच्या दारूमुळे. तो पत्रकार तोच प्रश्न घेऊन मराठा विदर्भामध्ये जातो आणि एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला प्रश्न विचारतो, तुझ्या आई वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे आणि दारूमुळे. अशा भारताच्या महामहिम कृषी मंत्र्यांचं म्हणणे आहे, यावर तुझं म्हणणे काय आहे? तो म्हणतो, बरोबर आहे पत्रकार साहेब, माझ्या बापांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं, पण त्यांना कळत ते प्रेम प्रकरण बाया बापड्यांचं असावं, पण मला कळत ते प्रेम प्रकरण माझ्या बापानं या काळ्या आईवरती लाखो वर्षे एकतर्फी प्रेम प्रकरण केलं. आकाशातून पाऊस पडला नाही, जमिनीतून हिरवं सोनं उगवलं नाही, तर साहजिकच आहे ना माझ्या शेतकरी बापाची प्रेम कहाणी आणि तीही अपुरीच राहिली. याच कवितेला समर्पक उरण्यासाठी माझा अविनाश पारधी नावाचा मित्र मराठवाड्याचा कवी म्हणू लागतो की, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करणार मायबाप, मातीच्या वासानं भरतं कावं पोट, मातीच्या वासानं भरतं कावं पोट. इंग्रजीत भालेराव नावाचे कवी स्वतःच्याच कवितेचं समीक्षण करताना जावे कवितांच्या गावं नावाच्या पुस्तकामध्ये म्हणतात की, बाप्पा स्वतःच्या डोक्यावरच्या कर्जाला पाप समजणारा पुण्यवंत आत्मा फक्त तुझ्या शरीरात का जन्म घेतो? हा जन्म इंजिनियर, डॉक्टर, वकील यांच्या शरीरात का घेत नाही? ज्या वेळी यांच्या शरीरात जन्म घ्यायला लागेल ना, त्यावेळी आजचा शेतकरी आत्महत्या का करतोय, कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय, या प्रश्नांची उत्तरे इथल्या व्यवस्थेला काढल्याशिवाय राहणार नाही. ती व्यवस्था शेतकऱ्याचं पोट भरू शकत नाही, पण आजचा आमचा शेतकरी या व्यवस्थेचे पोट भरू शकतो. आमचा हा शेतकरी औरंगाबाद मध्ये स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला, त्यावेळेस त्याच्या अंगावर डांबे फेकण्यात आलं. तो शेतकरी मावळ प्रांतामध्ये पुण्यामध्ये उतरला, त्यावेळेस त्याच्या अंगावर लाठीमाराने गोळा हल्ला करण्यात आला, गोळा हल्ला करण्यात आला. म्हणजे स्वतःच्या न्याय हक्कांसाठी ज्या वेळी शेतकरी रस्त्यावर उतरला, त्यावेळेस त्याच्यावर फक्त शिवांच्या लाखोने वाद आल्या, शिव्यांच्या लाखोने वाद आला. पण ज्या वेळी शेतकरी नावाचं शस्त्र वापरून स्वतःची आणि राजकारणाची खुर्ची पक्की करण्याचं काम आलं, त्यावेळेस राजकीय कामं असणारी स्वतःची आणि स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी शेतकऱ्याला कर्जमाफी नावाचं गाजर देतात आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून आपली खुर्ची पक्की करण्याचं काम करतात. आज आम्ही कर्जमुक्ती मागतो साहेब, आज आम्ही कर्जमुक्ती मागतोय. मोठ्या बिल्डिंगसाठी कर्जमुक्ती नाही मागत, आमचं लग्न शाळेत थाटात व्हावं यासाठी कर्जमुक्ती नाही मागत, आमचा बाप आमच्या कन्यादानापर्यंत टिकला पाहिजे म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागतोय. सरकारनं आता नवीनच उपक्रम राबवलाय, 5 वर्षात डबल उत्पन्न करणार. ऐकायला तसं बरं वाटतं, पण एकपट उत्पन्न असताना माझा शेतकरी बाप आत्महत्या करतोय, डबल केल्यावर माझी आई आत्महत्या करते की काय अशी मला भीती वाटायला लागते. अरे चहा विकणारा आजही आत्महत्या करतोय, भाजीपाला विकणारा आजही आत्महत्या करतोय. हेच आमचं दुर्दैव आहे साहेब. आज काही म्हटलं तरी शिक्षण हे खूप महत्वाचं आहे, शिक्षण ही काळाची गरज आहे. अधिकारी व्हायचं म्हटलं तर शिक्षण घ्यावंच लागतं. मला असं वाटतं असा कायदा तयार करायला पाहिजे, ज्याला नोकरी पाहिजे, ज्याला शिक्षण पाहिजे, त्याने आधी 2 वर्ष शेती करावी, मगच त्याला नोकरी मिळेल. मग खऱ्या अर्थानं आमचं कष्ट आणि आमची मेहनत ह्या सरकारला कळेल, निदान ओरडणं तरी बंद करतील. अँड्रॉइड मोबाईल घ्यायला
परवडतंय. 5 स्टार हॉटेलमध्ये जायला परवडतंय. अशी कधी बातमी ऐकली का हो? 5 स्टार हॉटेलने शेतकऱ्याला रडवलं, कांद्याने शेतकऱ्याला रडवलं, अशी कधीच आमची बातमी नाही आली. हेच आमचं दुर्दैव आहे. हेच आमचं दुर्दैव आहे. साहेब, आज बाजारात बटाटा क्षुल्लक दराने विकला जातो, टमाटा तर क्षुल्लक दराने विकला जातो, पण आजही पॅक बटाटा पेपर आणि पॅक टोमॅटो सॉसचे भाव गगनाला गवसणी घालतायत. हा नाही, असा उलटा न्याय. अहो, गहू पिकवायचे आम्ही, नाव शरबती गहू, फळे पिकवायचे आम्ही, अमुक अमुक कंपनी, गाया आमच्या, म्हशी आमच्या, हात दुखोस्तपर्यंत आमच्या बापाने धारा काढायच्या. आगे आगे पडताय इंडिया, अमोल दूध पिते आहे इंडिया. टीका टिप्पणी करत नाहीये मी, टीका टिप्पणी करायचं माझं वयही नाहीये. आज जे सांगते आज जे दिसतंय तेच सांगते. अमोल माझ्या बापाचं नाव नाही, अमोल माझ्या म्हशीचं नाव नाही, अमोल माझ्या गाईचं नाव नाही. आगे आगे पडताय इंडिया, अमोल दूध पिते आहे इंडिया. असा नाही, असा उलटा नाही. 2014 मध्ये वाटलं होतं की आमच्याही आजचे दिन आएंगे, कारण आज चहा विकणारे देशाचे पंतप्रधान आहेत, फळे विकणारे देशाचे उपमुख्यमंत्री आहेत, म्हणून आम्हालाही आमचे दिवस येतील असं मनापासून वाटलं. पण ते तर आमच्या नशिबात उलटच झालं. शेतकऱ्यांनो, आता आणि इथून पुढे लक्ष ठेवा. कोणीतरी येईल, आपल्या पाठीवर कोणीतरी हात ठेवेल, ही भावडी आशा आता सोडून द्या. आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या स्वार्थासाठी लावू प्राणाला प्राण. या जिद्दीने शेतकऱ्याने आणि शेतकऱ्याच्या मुलाने जगण्याला सुरुवात केली पाहिजे. राज्य सरकारकडून शेतीसाठी नेहमी निधी येतो, त्यावेळेस तो निधी राज्य सूचीमध्ये असतो, पण तो समाज सूचीमध्ये ट्रान्सफर केला पाहिजे असं मला वाटतं. तसेच प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावागावामध्ये ग्लोबल वॉर्मिंग झालीच पाहिजे, ग्लोबल व्हिलेजन झालेच पाहिजे. या ग्लोबल व्हिलेजन नावाच्या संकल्पातून प्रत्येक खेडेगावात राबवलं गेलं पाहिजे. जाताना आणि व्यासपीठाची रजा घेताना एवढेच सांगते, या देशामध्ये स्वतंत्र कृषी संकल्प सादर होत नाहीये, तो कृषी संकल्प सादर व्हायला पाहिजे. आम्हाला प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती वायफाय झोन नको, तर आम्हाला प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती आणि स्टेशनवरती अग्रिकल्चर झोन निर्माण करता आला पाहिजे. त्याशिवाय शेतकरी जगणार नाही, शेतकरी आत्महत्या करायला सुरुवात करणार नाही. सूर म्हणतो साध्य, दिवा म्हणतो वाद्य. अंधाराच्या, दारिद्र्याच्या, दुष्काळाच्या आणि अन्यायाच्या घाईत अडकलेल्या शेतकऱ्याला बापा तुझ्या फक्त मदतीचा एक तरी हात दे. इडापिडा टळून जाईल, बळीच राज्य येईल, एवढाच आशावाद व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.